सुरुवातीला बातमी आहे वाल्मिक कराडची। पोटदुखीमुळे बीडच्या जिल्हा रुग्णालयात दाखल झालेला कराड 2 दिवसापासून आयसीयूत आहे आणि त्यावरून जरांगे आणि दमान यांनी शंका घेतली। तर हॉस्पिटलमध्ये कर्मचारी चहा देत असतानाचा व्हिडिओही समोर आलाय, पाहूया। सरपंच हत्या प्रकरणामधला आरोपी वाल्मिक कराडवर 2 दिवसांपासून बीडच्या जिल्हा रुग्णालयात उपचार सुरू आहेत। विशेष म्हणजे कराडला आयसीयू मध्ये दाखल करण्यात आले। वाल्मिक कराडचा हॉस्पिटलमधला व्हिडिओ सुद्धा समोर आलाय, ज्यामध्ये हॉस्पिटलचे कर्मचारी त्याला चहा देताना दिसतात। कराडवर जिथे उपचार सुरू आहेत त्याच्या आयसीयू केबिनच्या बाहेर 2 पोलीसही दिसतायत। कॅमेऱ्यामध्ये रेकॉर्डिंग सुरू असल्याचं समजताच वाल्मिक कराड कॅमेऱ्याकडे सुद्धा बघतोय। पोटदुखीच्या त्रासामुळे सेंट्रल जेलमधून कराडला बीडच्या जिल्हा रुग्णालयामध्ये आणण्यात आले। कराडला पोटदुखी सुरू झालीये। याआधीच त्याला श्वसनाचा स्लीप ॲपनिया आजार आहे। रक्त लघवीची चाचणी सुद्धा करण्यात आली, सोनोग्राफी सुद्धा झाली आणि आता छातीचा सीटी स्कॅन सुद्धा होणार आहे। तर त्यांच्यावर जे उपचार करणारे डॉक्टर आहेत, काल त्यांना सोनोग्राफी व इतर रक्ताच्या तपासण्या सांगितल्या होत्या, तर त्याचे बऱ्यापैकी अहवाल आलेले आहेत असं त्यांच्याकडनं फोनवर मला संदेश मिळाला होता। तसंच आज आमचे जे काही फिजिशियन आहेत, ज्याला अभिषेक म्हणतो, त्यांचा जो ऑब्स्ट्रक्टिव्ह स्लीप ॲपनिया आहे त्याच्याबद्दल त्यांना सुद्धा तपासण्यासाठी त्यांनी सर्जन जे तपासत आहेत त्यांना रेग्युलर त्यांनी विनंती केलेली होती। त्या विनंतीच्या आधारे आपले फिजिशियननी सुद्धा त्यांना आज तपासण्यात आलेलं आहे। तर त्यांच्या ॲडवाईसनुसार त्यांना छातीचा सीटी स्कॅन करण्यासाठी ॲडवाईस केलेला आहे असं आतापर्यंतची एक माहिती आहे। तर त्याचा अहवाल जो आहे तो संध्याकाळपर्यंत आपल्याला प्राप्त होईल, त्याच्यानंतर त्याच्यावर आपल्याला भाष्य करता येईल। तर भुजबळांना तुरुंगात छातीत कळ आली तशी वाल्मिक कराडला येत असेल अशी टीका दमानिया यांनी केली। तर डॉक्टरांची मिलीभगत आहे का असा सवाल जरांगेंनी केलाय। आपण बघितलं वाल्मिक कराड यांना पण पहिल्याच दिवशी न्यायालयीन कोठडी दिली, रात्री ते हॉस्पिटलमध्ये दाखल होतात, आता तर काय म्हणे आयसीयू मध्ये ठेवलंय त्यांना। हे सगळे थेर आहेत, दुसरं काही नाही। आणा इथे आर्थर रोडला आणि ठेवा इथे जे मध्ये त्यांना। तुम्हाला छगन भुजबळांची ती छातीतली कळ आठवत असेल कदाचित, त्यांना तेव्हा इतक्या कळा यायच्या जेलमध्ये असताना, पण आताच्या घटकेला वाल्मिक कराडचं तेच करतायत। कारण मकोकामध्ये इतक्या सहजासहजी कोणाला बेल दिली जात नाही, पण हे मेडिकल ग्राउंड्स क्रिएट करतात की काय अशी शंका मला येते आणि ती स्ट्रॉंगली येते। सुटून जायचे, षडयंत्र रचायचे, काही बोलायचे, असं जर काय आता तिथून सगळं झालं असेल तर मला वाटतं जावं आता जेलमध्ये। ह्या डॉक्टरांसह, कोण डॉक्टर आहे तिथं ते काल बाईट देत होता, त्याच्यासह सगळ्या चौकशा होणं गरजेचं आहे। का आरोपीला सुटून जाण्यासाठी तिथं काही षडयंत्र रचलं जाते दवाखान्याच्या माध्यमातून की मिलीभगत तर नाही ना डॉक्टरांची, त्या संरक्षणाला असणाऱ्या PIची ते कोण आहे त्यांची, कारण रेकॉर्डिंग व्हायरल झाल्या। हे बघा डॉक्टर, तुम्हाला सरळ सांगतो, जर काही चुकीचं पाऊल उचलाल, बीडचे जे कोण डॉक्टर आहे काल बाईट दिलेले, काही चुकीचं पाऊल उचला, चौकशी होणार आहे तुमची सुद्धा। दुसरीकडे सुरेश धस यांनी 1.5 वर्षाआधी झालेल्या महादेव मुंडेंच्या हत्या प्रकरणावरून वाल्मिक कराडच्या मुलावर सनसनाटी आरोप केले। महादेव मुंडेचा खून झाला त्यानंतर वाल्मिक कराडचा मुलगा सुशील आणि श्री कराडने परळीचे तत्कालीन पोलीस निरीक्षक रवींद्र सानप यांच्यासह विष्णू फड, गोविंद भदाणे आणि भास्कर केंद्रेसह 6 जणांच्या मोबाईलवर तब्बल 150 कॉल केले। महादेव मुंडेच्या हत्येनंतर हे 150 कॉल कराडच्या मुलांनी कशासाठी केले असा सवाल सुरेश धस यांनी केलाय। रवींद्र सानप हे त्यांच्यापर्यंत पोहोचले होते, ते आता नाही का राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये गेले होते। राजाभाऊ फडचं नाव टाक म्हणले आणि त्याच्याबरोबर 5 लोक आणखी जॉईन करून टाका आणि 6 जणांनी खून केला म्हणून दाखवून टाका। आणि ज्या वेळेस हे महादेव मुंडेचा खून झालाय या कालावधीत सुशील कराड आणि श्री कराड, सुशील कराड हे वाल्मिक अण्णाचे चिरंजीव आहे। 6 मोबाईल क्रमांकावरून वाल्मिक कराड यांचे चिरंजीव सुशील आणि श्री या 2 मुलांनी पोलीस निरीक्षक रवींद्र सानप, त्याच्यानंतर विष्णू फड, गोविंद भताने आणि भास्कर केंद्रे, परत हीच नावं काय आता, या 6 मोबाईलला अर्धा पास सतत मला वाटतं 100 वेळा 150 वेळा मोबाईल केलेले।
मग महादेव मुंडेचा खून झाला त्यावेळेस यांच्या घरातून त्यांच्याकडे फोन कसं काय जातात याचाही तपास झाला पाहिजे. सरपंच संतोष देशमुखांच्या निर्घृण हत्येसारखीच महादेव मुंडेंना सुद्धा 1.5 वर्षांआधी परळीच्या तहसील कार्यालयासमोर संपवलं. धारदार शस्त्रानं वार करून महादेव मुंडेंची हत्या झाली. 1.5 वर्ष झाली पण अद्याप हत्येचा छडाही लागला नाही आणि आरोपींचा तर पत्ताच नाही. त्यावरूनच सुरेश दसानी बीडचे पोलीस अधीक्षक नवनीत कौवत यांची भेट घेतली आणि हे प्रकरण स्थानिक गुन्हे शाखेकडे देण्याची मागणी केली. महादेव मुंडेंची 22 ऑक्टोबर 2023 ला हत्या झाली. महादेव मुंडे हे एक दूध व्यावसायिक होते. हत्येनंतर पीआय रवींद्र सानप यांच्यासह 4 अधिकारी बदलले. आका म्हणजेच वाल्मिक कराडने पीआय सानप यांच्यावर राजाभाऊ फड यांना गोवण्यासाठी दबाव आणल्याचा आरोप सुरेश धसानी केलाय. पीआय सानप यांनी नकार दिला त्यामुळे त्यांची बदली झाल्याचं धस यांनी म्हटलंय. परळीमध्ये पोलीस अधिकारी आका वाल्मिक कराडनेच आणलेले आहेत त्यामुळेच या प्रकरणाचा तपास लागलेला नाही असा आरोपही धसानी केलाय. याचं कारण परळी पोलीसमध्ये सर्व पोलीस बहुतेक अधिकाऱ्यांपासून कर्मचाऱ्यांपर्यंत हे आकांनीच निवडलेले लोक आहेत. हा तपास LCBकडे देण्यात यावा. LCBला हँडओव्हर करताना सुद्धा मी SP साहेबाला एक विनंती केली. LCBचे जे प्रमुख आहेत शेख अकोन यांना सुद्धा आकांनीच बसवलेलं आहे. त्याच्यामुळं LCBचे शेख वगळून LCBला ही केस द्या अशा प्रकारची विनंती त्या ठिकाणी मी केलेली आहे. महादेव मुंडेंच्या पत्नी आणि मेहुणा 1.5 वर्षापासून परळी पोलीस स्टेशनचे उंबरठे झिजवतायत. गुन्ह्याचा तपास स्थानिक गुन्हे शाखेकडे देण्याची विनंती त्यांनी केली पण अद्याप हाती काहीच लागलेलं नाही. मग सगळा आपण विश्वासच कुणावर ठेवतो पोलीस यंत्रणेवर. मग एवढा अत्याचार करून इतकं बेरहम मारून मग पोलीस यंत्रणाच आपल्या साथीला नसल्यास आता 14 महिने उलटून गेलेत. मी 2 दिवसात अटक करतो म्हणले. 2च दिवसात हे आरोपी सगळे अटक करतो म्हणले. मग तर त्यांची अचानकच बदली झाली. मग ते डायरेक्ट भावाला काय म्हणले तुम्ही LCB दाखल करा. मग भावाने वकिलाच्या माध्यमातून औरंगाबादच्या हायकोर्टात केस दाखल केली. तरी पण त्याला 8 महिने उलटून गेले. त्या केसला पण तारखीवर तारखीच देत राहते ते. आता परळी पोलिसांकडून तपास काढून स्थानिक गुन्हे शाखेकडे तपास देणार असं आश्वासन बीडच्या SPंनी दिल्याचं सुरेश धस यांचं म्हणणं आहे. पण तिथेही सुरेश धसानी एका शंकेवर बोट ठेवलंय. स्थानिक गुन्हे शाखेचे प्रमुख उस्मान शेखही आकानच बसवलेले आहेत. त्यामुळे त्यांना आधी दूर करा अशी मागणी सुरेश धस यांनी केली आहे. संभाजी मुंडे, TV9 मराठी, बीड. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.